गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू माय चैनल। तो अभी मैं जस्ट उठी, नहा के आई एंड मैंने ड्रेस पहन लिया जो मैं चूड़ी में पहनने वाली हूँ एंड अभी मैं ब्रश कर रही हूँ। तो अभी मुझे नाश्ता करने जाना है, वहाँ से मैं सीधा कॉलेज चली जाऊँगी। कॉलेज आज मैं पहले जूरी तो दूँगी, जूरी होने के बाद मैं मम्मी को कॉलेज भी दिखाऊँगी, मेरा एक्सटेंडेड कैंपस भी दिखाऊँगी। एंड ये व्लॉग प्लीज़ एंड तक देखना, क्योंकि आज मैं बहुत एक ऐसे इंसान से मिल रही हूँ जिसको मुझे बहुत टाइम से मिलना था एंड काइंड ऑफ अ फैन भी बोल सकते हो, बट उसको मिलेंगे। सो स्टे ट्यून्ड एंड वॉच टिल एंड। One eternity later. हॅलो, तर मी आता रेडी झाली आहे, एकदम हलका मेकअप केलेला आहे मी जुरीसाठी। आणि हा माझा प्रोजेक्ट आहे, तर भेटूया कॉलेजमध्ये। मी कॉलेजमध्ये खूप दिवसांनी चालली आहे, चेंज झालं असेल बऱ्यापैकी आमचं कॉलेज, तर ते पण बघून घेऊ। मी कॉलेजमध्ये पोचलेलं आहे फायनली। तुम्हाला दाखवू माझ्या कॉलेजचा एंट्रन्स, हे मी होती तेव्हा कधीच नाही केलं बरं का। आहे तो वॉटरफॉल आणि इथून माझं कॉलेज येतं। कॉलेजच्या देवीचं ना मंदिर आहे असं, ते गणपती बाप्पा आहे, ही देवी आहे। माझी परीक्षा आहे ना, म्हणून मी दर्शन घ्यायला आले, म्हणजे मला ती स्ट्रेंथ मिळेल। ती चांगला मेकअप करून आली आहे तू। मेकअप नाही, कंपनी लावली फक्त। आणि ही कुठे माझी झोप नाही झाली, काहीच झोप नाही झाली। आणि आम्ही चना चोर गरम घेतले, जुरी कशी झाली? जुरी खूप छान झाली। त्यांना माझी मेहनत दिसतीये फायनली, काही तर दिसलं माझ्या कॉलेजवाल्यांना माझ्याबद्दल। आता मी रूमवर चाललो आहे, कारण इथे इतकं जास्त दमट आहे, म्हणजे मुंबईपेक्षा जास्त दमट आहे इथे। मुंबई तरी ठीक होतं, नाही मुंबई ठीक होतं आम्ही गेलो तेव्हा, इथे जास्त गरमी अशी। मुंबई थोडं कोरडं पडलेलं वाटतं, असं थंड मिक्स गरम मिक्स असं। तर हे माझं कॉलेज आत्ता गेलं बघा। आता आम्ही रूमवर चाललेलो आहे, मी रूमवर म्हणजे हॉटेलला चाललेलो आहे। मला ती ना हॉस्टेलच्या रूमवर चाललेली सवय लागली आहे, रूमवर चालले म्हणायची। पण आता हॉटेलला चाललो आहे, हॉटेलला जाऊन आम्ही झोपू आणि मग संध्याकाळी मी कोणाला तरी भेटणार आहे, मी तिला भेटायला एक्सायटेड आहे। मी तुम्हाला खूप दिवसांचं सांगते की मी तिला भेटणार आहे, एक्सायटेड त्या व्यक्तीला भेटायला। फायनली आज संध्याकाळी मी तिला होपफुली भेटेल, तो भेटून तुम्हाला दाखवतेच कोण आहे। तर ना असं झालं होतं की माझं डोकं दुखत होतं खूप, कारण झोप नव्हती झाली आणि धावपळ खूप झाली होती काल। तर आता मी परत झोपून उठले आत्ता जस्ट, आणि आता आई आणि मी चहा प्यायला जाऊ, थोडं फ्रेश वाटेल आम्हाला। आणि मी तुम्हाला एक रूम पण दाखवते की कशी आहे। असं एंट्रन्स आहे, इथून आत आल्यावर अशी रूम आहे। तर हा पहिला बेड आहे, त्याच्या खाली सेकंड बेड आहे, हा अजून एक बेड आहे आणि त्याच्या खाली अजून एक बेड आहे। तर 4 जण आरामात बेड टाकून झोपू शकता। तुम्हाला इथं पाण्यासाठी कुलकॅट वगैरे दिलेला आहे आणि बाकी सगळं खायचं आमचं आहे बरं का। ते कुलकॅट दिलेलं आहे। इथं वॉशरूम आहे, इथं वेस्टर्न वॉशरूम आहे आणि हे वाला आंघोळीसाठी आहे। आणि इथे बेसिन, डस्टबिन आणि असा मिरर। तर हे सगळं आम्ही आत्ता झोपून उठलो आणि आता आम्ही मस्त चहा कॉफी प्यायला जाऊ। चहा कॉफी नंतर आई आणि मी माझ्या कॉलेजमध्ये माझ्या मैत्रिणींना भेटायला जाणार आहे, माझ्या फ्रेंड्सला भेटायला जाणार आहे। कसं वाटतं आई, तुला छान वाटलं ना हे हॉटेल? हे हॉटेल म्हणजे आश्रमसारखं एक स्थान आहे, असं राहायचं वगैरे लोकांना। मी आता तुम्हाला मंदिर पण दाखवते आणि तिथे खायला आहे ते पण दाखवते। जर तुम्ही गांधीनगरला येताल तर तुम्ही इथं थांबू शकता। तिथं आमचं हॉटेल आहे, त्या हॉटेलचं नाव आहे स्टॉप अँड स्टे। इथं पण एक रेस्टॉरंट आहे आणि आम्ही जिथं चाललो आहे ते अजून एक रेस्टॉरंट आहे, ते म्हणजे मंदिराच्या एकदम खालीच आहे।
आणि आता हे मंदिर आहे त्रिमंदिर. हे ना असं हायवेला लागूनच आहे मंदिर एकदम. हे एंट्रन्स आहे मंदिरचं, मेन एंट्रन्स. आणि हे असं आहे, इथून वर जायचं आहे ना. जवळपास अशा मोठ्या बिल्डिंग वगैरे काही नाही आहे, तर व्ह्यू ना असं मोकळा मोकळा आहे. असं सगळं ओपन दिसतं, ओपन सगळं लँड वगैरे आहे. महादेवाचं एंट्रन्स म्हणजे इथून महादेवाचं आहे. 3 दरवाजे आहेत ह्याला, एक तो लास्टला, एक मधला आणि एक हा. हे बघा, वाव, ती पिंड किती छान दिसते. मी इथे खूपदा येऊन गेलेली आहे महादेवाला. अशी मोठी पिंड आहे, केवढी मोठी पिंड आहे ही. आणि ही देवीचं मंदिर, पार्वती, श्री पार्वती देवी. त्रिशूल आहे, डमरू, त्रिशूल. आणि हे असं आहे देवघराचं एंट्रन्स आहे इथे. खूप मोठं आहे ॲक्च्युली. आणि त्या बाहेरोला काही टेन्शन नाही. ताई आणि मी चाललो आहे आमच्या एक्सटेंडेड कॅम्पसला, जिथे माझं हॉस्टेल होतं ना तिथे चाललो आहे सुहानीला भेटायला. आणि एका व्हिडिओमध्ये बघितलं असेल की माझी मॉडर्न होती, तर तिला भेटायला आम्ही चाललेलो आहे. आणि फायनली तो क्षण आला आहे. मी ज्या व्यक्तीला भेटणार आहे तो क्षण आलेला आहे, तर तुम्ही पाहत राहा टिल एंड बघा. हे माझं हॉस्टेल आहे आणि हे माझ्या हॉस्टेलचं एंट्रन्स आहे. आमचं एक्सटेंडेड कॅम्पस आहे. इथं मास कम्युनिकेशनचं कॉलेज आहे, बिझनेस मास कम्युनिकेशन. हे कंटेनर आहे जिथं खायला मिळतं. आणि हे माझं हॉस्टेल आहे. तर हे जे 3rd फ्लोअर आहे ना, हा फ्लोअर स्पेसिफिक, तर हा फ्लोअर इथं माझी रूम होती. आणि माझी रूम दाखवू का? ही माझी रूम होती 3rd वाली, उघडी आहे पण खिडकी. ती माझी रूम होती. ही आली आहे दमून थकून. फर्स्ट फ्लोअरवर आहे तुझी रूम? सहावा पाहिजे होता. 6व्या फ्लोअरवर गेली जास्त. मी नव्हते, मी 3ऱ्यावर होते. जान्हवी होती 6व्यावर, तर 6व्यावरून व्ह्यू छान यायचा. यार नको यार. बघा एवढा पसारा आहे. हे बघा, केवढा पसारा करते सुहानी. नाही आता दाखव. माझं दाखवलं, दाखवला बघा सगळ्यांचा दाखवला, दोघींचा पण दाखवला. मी 4-5 दिवसापासून जे भोकत होती की मला भेटायचं आहे, कोणाला तरी भेटायचं आहे, ती ही आहे. ही नाही आहे, ही नाही, ती ही आहे. तुम्ही जे व्हिडिओज जाऊन हो नक्की ऑफकोर्स ओळखतील तुला. कमेंट कमेंट बॉक्समध्ये मला फॉलो करा. आणि हिचे व्हिडिओज तुम्ही बघा. हिचे व्हिडिओज मला प्रचंड आवडतात, कारण मला असे एक्सप्रेशन नाही देत आहेत. आणि ताईच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय. आणि बेल आयकॉन पण दाबा. आई चल. माझी मम्मी पण बट मी थोडीशी मी चालले आवडत म्हटलं सुहानी. And don't forget to like, share and subscribe.